हॅलो स्टुडंट, आज आपण इयत्ता 10वीचं मॅथ्स 1मधील चॅप्टर 3 ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन सुरू करणार आहोत. त्यामधील आज आपण प्रॅक्टिस सीट 3.1 बघणार आहोत. प्रॅक्टिस सीट सुरू होण्या अगोदर आपल्याला फॉर्म्युले समजणं खूप गरजेचं आहे. म्हणून या चॅप्टरमधील काही महत्त्वाचे फॉर्म्युले आता आपण बघणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण हे समजून घेऊया. या चॅप्टरमध्ये आपल्याला कॉमन डिफरन्स काढायचा आहे. कॉमन डिफरन्ससाठी आपण लेटर यूज करणार आहोत डी. सपोज आपल्याला एखादी सिक्वेन्स दिलेली असेल 5, 10, 15, 20 अशा प्रकारच्या सिक्वेन्स आपण 4थी 5वीला असताना स्कॉलरशिपच्या परीक्षांना बघितलेल्या आहेत. त्यामध्ये पुढील नंबर शोधा, तर आपण पुढील नंबर याच्यामध्ये सहज सांगू शकतो की हा पुढील नंबर आहे 25, त्याच्यानंतरचा नंबर आहे 30. आता हे आपण कसं सांगू शकतो, तर आपण हे त्यामधील फरकमुळेच सांगू शकतो आणि म्हणून आपल्याला अगोदर कॉमन डिफरन्स काढता आला पाहिजे. त्याही अगोदर याच्यामध्ये जे नंबर्स दिलेले आहेत या नंबर्सला प्रत्येकाला हा फर्स्ट नंबर आहे. या फर्स्ट नंबरला आपण T1 म्हणजे टर्म 1, याला म्हणणार टर्म 2, याला म्हणणार टर्म 3 आणि 20ला म्हणणार टर्म 4. म्हणजे T1, T2, T3 आणि T4 अशा पद्धतीने अगोदर यांना आपल्याला म्हणायचं आहे. T1, T2, T3 आणि T4 यावरूनच आपल्याला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. तो आता कसा फाइंड आउट करायचा चला बघूया. तर सर्वप्रथम अगोदर आपण फर्स्ट टर्म त्यासाठी अजून एक लेटर यूज करतात, ते म्हणजे ए. तसेच T1 सुद्धा त्याच्यासाठी यूज करतात. T1 ची व्हॅल्यू आहे 5, T2 ची व्हॅल्यू आहे 10, T3 ची व्हॅल्यू आहे 15 आणि T4 ची व्हॅल्यू आहे 20. आता आपल्याला जर डिफरन्स काढायचा असेल तर डिफरन्स काढण्यासाठी आपण नेक्स्ट नंबरमधून अगोदरचा नंबर काय करणार आहे, मायनस करणार आहेत. म्हणून फॉर्म्युला तयार होतो T2 - T1. T2ची व्हॅल्यू 10, T1ची व्हॅल्यू 5, 10 - 5 5. नेक्स्ट फॉर्म्युला T3 - T2. नेक्स्ट फॉर्म्युला T4 - T3. अशा पद्धतीने आपण या सिक्वेन्समधील डिफरन्स फाइंड आउट करू शकतो. बरं, आपण जर व्यवस्थित ऑब्झर्व करत असाल तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला डिफरन्स 5, 5 आणि 5 मिळत आहे. यावरून आपण असं म्हणू शकतो की वर दिलेल्या सिक्वेन्समध्ये म्हणजे इन द अबव गिवन सिक्वेन्स द डिफरन्स इज सेम. कॉमन डिफरन्स जो काय आहे तो सेम आहे. जर कॉमन डिफरन्स सेम असेल अशा पद्धतीने 5, 5, 5 किंवा 2, 2, 2, तर ही जी सिक्वेन्स आपल्याला दिलेली आहे ती सिक्वेन्स ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. कळलं असेल. अशा पद्धतीने आपल्याला इथं डिफरन्सचा फॉर्म्युलाही मिळाला. हा फॉर्म्युला वापरून तुम्ही डिफरन्स काढू शकतात. याच्यापैकी कुठलाही एक वापरू शकतात, काहीच अडचण नाही. डिफरन्स मिळाल्यानंतर अशा पद्धतीची उदाहरणंही आपल्याला विचारले जाऊ शकतात. डिफरन्स मिळाल्यानंतर जर आपल्याला सपोज टू फाइंड द नेक्स्ट टर्म किंवा जर आपल्याला डिफरन्स दिलेला असेल आणि फर्स्ट टर्म म्हणजे ए म्हणजेच T1ची व्हॅल्यू जर दिलेली असेल तर आपण नेक्स्ट टर्म कशा पद्धतीने फाइंड आउट करू शकतो हेच एक्झाम्पल यूज करून आपण बघूया. सपोज T1 दिलेला आपल्याला 5, जो आपण इकडनं इकडे घेतलेला आहे. डिफरन्स आपल्याला 5 दिलेला आहे. मग आता आपण फॉर्म्युला कसा तयार करू शकतो बघूया. T2 = T1 + D. T1 म्हणजे फर्स्ट टर्म, D म्हणजे कॉमन डिफरन्स. T1ची व्हॅल्यू किती आहे 5, ती आपण इथं सबस्टिट्यूट केली. डिफरन्स 5 सबस्टिट्यूट केला आणि 5 + 5 झालं किती 10. T2ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. T2ची व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर T3ची व्हॅल्यू आपण आता फाइंड आउट करूया. T3 = T2 + D. T2ची व्हॅल्यू इकडं आपल्याला मिळालेली आहे 10, ती आपण इथं सबस्टिट्यूट केली. डिफरन्स नेहमीप्रमाणे 5 इथं आपण कॅरी फॉरवर्ड केला. 10 + 5
15. नेक्स्ट व्हॅल्यू आता आपल्याला फाइंड आउट करायची T4ची. T4साठी फॉर्म्युला T3 प्लस D, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. 15 प्लस 5 इज इक्वल टू 20. मग सिक्वेन्स काय मिळाली आपल्याला? 5, 10, 15, 20. अशा पद्धतीने आपण या ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनची सिक्वेन्स आपण फाइंड आउट करू शकतो. याच्यामधील फॉर्म्युले आहेत T2 इज इक्वल टू T1 प्लस D, T3 इज इक्वल टू T2 प्लस D, T4 इज इक्वल टू T3 प्लस D. आणि इकडचे हे महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत डिफरन्स फाइंड आउट करण्यासाठी. बघूयात पुढील फॉर्म्युले. जर आपल्याला याच नंबरची सम फाइंड आउट करायची असेल तर आपण कशा पद्धतीने सम फाइंड आउट करू शकतो? सेम एक्झाम्पल आपण कंटिन्यू करतोय. याच्यामधील जे फर्स्ट टर्म आहेत नेहमीप्रमाणे T1, T2 आणि T3. फॉर्म्युला बघूया. S फॉर सम, S1 म्हणजे सम ऑफ द फर्स्ट टर्म इज इक्वल टू T1 इज इक्वल टू A. म्हणजे या तिघांच्या व्हॅल्यू काय असतात? नेहमी सेमच असतात असं आपल्याला याच्यावरून कन्क्लुजन करायचं आहे. S1ची व्हॅल्यू, T1ची व्हॅल्यू आणि फर्स्ट टर्म म्हणजे A इज इक्वल टू किती? 5. जर आपल्याला S2ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर फॉर्म्युला आहे फर्स्ट टू टर्मची ॲडिशन म्हणजे T1 प्लस T2, 5 प्लस 10 इज इक्वल टू 15. जर आपल्याला 3 टर्मची सम फाइंड आउट करायची असेल तर पहिल्या 3 टर्म म्हणजे T1 प्लस T2 प्लस T3, T1 प्लस T2 प्लस T3 व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, ॲडिशन केली 30. अशा पद्धतीने आपल्याला SN पर्यंतची सम फाइंड आउट करता येऊ शकते. यासाठी SN इज इक्वल टू T1 प्लस T2 प्लस T3 प्लस T4 आणि लास्ट जी टर्म असेल तिला आपण TN असं म्हणतो. परंतु हा फॉर्म्युला आपण इथे यूज करू शकत नाही. यासाठी अजून आपल्याला एक शॉर्टकट फॉर्म्युला दिलेला आहे टेक्स्टबुकमध्ये, त्याचा आपण याच्यासाठी उपयोग करणार आहोत. नेक्स्ट, टू फाइंड द टर्म व्हेन सम ऑफ द टर्म इज गिवन, म्हणजे जेव्हा आपल्याला S1, S2, S3, S4 दिलेले असेल तेव्हा आपण T1, T2, T3च्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. या पद्धतीचे क्वेश्चन आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले नाही, परंतु जर बोर्डला अशा पद्धतीचे क्वेश्चन आले तर आपण कशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं फाइंड आउट करू शकतो त्यासाठी आता आपण काही उदाहरणं याच्यामध्ये सोडवून बघूया. T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू S1, म्हणजे ही इकडं जो फॉर्म्युला आपला दिलेला होता तोच फॉर्म्युला आपण इकडं काय केलेला आहे? रिव्हर्स केलेला आहे, उलट लिहिलेला आहे. कारण तिघांची व्हॅल्यू काय असतात? सेम, आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहेत 5. नेक्स्ट T2साठी आपण फॉर्म्युला तयार लिहिणार S2 मायनस S1 व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. 15 मायनस 5 इज इक्वल टू 10. जर आपल्याला S1, S2 आणि S3, S4च्या व्हॅल्यू दिलेल्या असतील तर नेक्स्ट T3 इज इक्वल टू S3 मायनस S2, 30 मायनस 15, 15. आणि अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा एकदा सिक्वेन्स मिळाली 5, 10, 15. हे त्याचं आन्सर. महत्त्वाचं याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे तयार झालेले फॉर्म्युले. ते फॉर्म्युले आपल्याला व्यवस्थित काळजीपूर्वक लक्षात ठेवायचे आहेत. तेव्हा सर्वांनी हे फॉर्म्युले आठवणीने लिहून घ्यायचे आहेत. इकडे हे फॉर्म्युले आणि इकडे T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू S1, T2 इज इक्वल टू S2 मायनस S1 आणि T3 इज इक्वल टू S3 मायनस S2. अजून काही महत्त्वाचे फॉर्म्युले, परंतु आता सध्या आपल्याला 3.1साठी एवढेच फॉर्म्युले उपयुक्त आहेत. यानंतर आता आपण बघूयात एक्झरसाइज 3.1 मधील काही प्रश्न. पहिला प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर AP इफ दे आर AP फाइंड द कॉमन डिफरन्स. बघूयात यामधील फर्स्ट एक्झाम्पल.
2 4 6 8. क्वेश्चन नंबर 1. T1ची व्हॅल्यू 2, T2ची व्हॅल्यू 4, T3ची व्हॅल्यू 6, T4ची व्हॅल्यू 8. अशा व्हॅल्यू अगोदर लिहून घ्यायच्या. फॉर्म्युला डिफरन्स इज इक्वल टू T2 मायनस T1. फॉर्म्युला आपण इथं लिहिलेला आहे T2 मायनस T1. म्हणजेच T2ची व्हॅल्यू आहे 4, त्यामधून 2 काय करायचा, मायनस करायचा आहे. तर आपल्याला 4 मायनस 2 आन्सर मिळाला आपल्याला 2. नेक्स्ट T3 मायनस T2. T3ची व्हॅल्यू आहे 6, त्याच्यामधून 4 मायनस करायचा, 6 मायनस 4 आन्सर मिळालं 2. नेक्स्ट T4 मायनस T3, 8 मायनस 6, सबट्रॅक्शन पुन्हा एकदा 2. अशा पद्धतीने नेक्स्ट नंबरमधून अगोदरचा नंबर काय करायचा, प्रत्येक वेळेस मायनस करायचा आहे. या पद्धतीने आपण जर सबट्रॅक्शन केली तर आपला आन्सर बरोबर येईल. इथं आपल्याला तिघंही सबट्रॅक्शनमध्ये आन्सर मिळालेला आहे 2, म्हणजेच आन्सर आहे कॉमन डिफरन्स 2. जर कॉमन डिफरन्स जर 2 असेल तर ही ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. यासाठी तिघांमध्ये किंवा जे आपल्याला सिक्वेन्स दिलेली असते या सिक्वेन्समध्ये डिफरन्स सेम असणं गरजेचं आहे. आता डिफरन्स सेम आहेत म्हणून इथं आन्सर आपला आलेला आहे. देअरफॉर इट इज अ ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. यामधील 2 5/2, 3 7/2. क्वेश्चन नंबर 2. T1ची व्हॅल्यू 2, T2ची व्हॅल्यू 5/2, T3ची व्हॅल्यू 3, T4ची व्हॅल्यू 7/2. फॉर्म्युला T2 मायनस T1, 5/2 मायनस 2. सॉल्व कसं करायचं बघून घेऊया. ज्या विद्यार्थ्यांना फ्रॅक्शनमध्ये अडचणी येतात त्यांच्यासाठी 5/2 मायनस 2 हे उदाहरण सॉल्व करताना या दोघांचा प्रोडक्ट करायचा आहे आणि 5 हा जसाचा तसा राहील. 2 2 जा 4, दोघांमध्ये साईन मायनसचा आहे म्हणून 5 मायनस 4. डिनॉमिनेटरला मात्र 2 जसाचा तसाच राहील. मग 5 मायनस 4 1, डिनॉमिनेटरला 2 जसाचा तसाच. अशा पद्धतीने आपल्याला इथं आन्सर मिळालेलं आहे 1/2. नेक्स्ट सबट्रॅक्शन बघूया. T3 मायनस T2 सेम याच पद्धतीने सोडवायचं आहे. 3 2 जा 6 मायनस 5 1 1/2. इथंसुद्धा 1/2. नेक्स्ट T4 मायनस T3 7/2 मायनस 3 2 3 जा 6 7 मायनस 6 1/2. तिघही ठिकाणी डिफरन्स आपल्याला सेम मिळालेला आहे. हेन्स इन अबव सिक्वेन्स द कॉमन डिफरन्स इज सेम, दॅट इज 1/2. देअरफॉर इट इज ॲन ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. या पद्धतीने आपल्याला उदाहरणं सोडवण्याचा सराव करायचा आहे. शक्यतो सर्वची सर्व एक्झाम्पल अटेम्प्ट करत चला. यामध्ये सर्वचे सर्व डिफरन्स काढायचेच आहेत. कधीकधी लास्ट डिफरन्समध्येच काहीतरी गोंधळ घातलेला असू शकतो, त्यामुळे आहे का नाही हे चेक करण्यासाठी कॉमन डिफरन्स सेम आहे का नाही ते चेक करण्यासाठी आपल्याला पूर्ण उदाहरण सोडवायचं आहेच. बघूया पुढील अजून काही उदाहरणं. जी अवघड उदाहरण तुम्हाला वाटतात ती उदाहरणं आपण सोडवण्याचा शक्यतो प्रयत्न करत आहोत. यामध्ये प्रश्न क्रमांक 7 आता आपण बघत आहोत, म्हणजे 7 नंबरचा क्वेश्चन. फर्स्ट टर्म म्हणजे T1ची व्हॅल्यू आहे 3, T2ची व्हॅल्यू आहे 3 प्लस √2, T3ची व्हॅल्यू आहे 3 प्लस 2√2, T4ची व्हॅल्यू आहे 3 प्लस 3√2. फॉर्म्युला टाकूयात आणि सबट्रॅक्शन करूयात. आता यामध्ये T2 मायनस T1ची व्हॅल्यू आपण टाकणार आहोत. T2ची व्हॅल्यू आहे 3 प्लस √2, तर T1ची व्हॅल्यू आहे फक्त √2. पण जर आपण काळजीपूर्वक जर उदाहरण बघितलं तर प्लस √3 आणि मायनस √3 काय होतील, इथं कॅन्सल होणार आहेत आणि म्हणून आपल्याला आन्सर मिळेल फक्त √2. किती सोपं आहेत ना. बघूयात अजून काही उदाहरणं.
नेक्स्ट सबट्रॅक्शन होईल आता. T2च्या ऐवजी काय येईल T3 आणि T1च्या ऐवजी काय येईल T2. T3 मायनस T2 व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेलं आहे. ही आहे T3ची व्हॅल्यू आणि ही आहे T2ची व्हॅल्यू. पण T2ची व्हॅल्यू सबट्रॅक्ट करायच्या अगोदर ब्रॅकेटच्या बाहेर मायनसचं साईन दिलेलं आहे हे विचारात घ्यायचं आहे. त्यामुळे ब्रॅकेटमधील साईन बदलणार आहे. प्लसचं काय होऊन जाईल तिथं मायनस होणार आहेत. चला सॉल्व करूया मग. आता इथं हे कसं सॉल्व होईल. हा 3 ॲज इट इज राहील प्लस 2√2 मायनस 3 आणि प्लसचं काय होऊन जाईल इथं -√2. चला जोड्या शोधूया. यामध्ये 3 - 3 कॅन्सल आणि मग उरले कोण फक्त हे दोघंच म्हणजे 2√2 -√2 यांची सबट्रॅक्शन. 2 रूटमधून एक रूट गेला तर आन्सर मिळेल एकच रूट म्हणजे 2√2 मध्ये फक्त आपल्याला आन्सर मिळेल √2. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. याचं एक्सप्लेनेशन आपण खालच्या ओळीवर इथं लिहिलेलं आहे. 3 जसंचा तसा घेतलेला आहे. इथं फक्त जिथं साईन चेंज होत आहेत ते आपण इथं शो केलेले आहेत. व्यवस्थित बघून घेणे. सेम याच पद्धतीने आता पुढील सर्व उदाहरणं आपल्याला सॉल्व करायची. सबट्रॅक्शन करायची. 3 ही T4ची व्हॅल्यू आहेत, ही T3ची व्हॅल्यू आहेत. इथं पुन्हा साईन चेंज होतील. साईन चेंज झाल्यानंतर +3 -3 कॅन्सल आणि उरलेलं आहेत 3√2 मधून 2√2 मायनस होईल. 3 - 2 1√2. अशा पद्धतीने सर्व चारही ज्या टर्म्स आपल्याला दिलेल्या आहेत त्या चारही टर्म्समध्ये डिफरन्स जो आहे हा √2 √2 आणि √2 आहेत. त्यामुळे हे ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनचे एक्झाम्पल्स आहेत असं आपण इथं म्हणू शकतो. देअरफॉर इट इज अन ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. अजून एखादं उदाहरण बघूया. उदाहरण क्रमांक 4. 0.3 T1 0.33 T2 0.333 T3. T1 T2 T3च्या व्हॅल्यू लिहिल्यात. सबट्रॅक्शन करणार आहोत. नेहमीचा फॉर्म्युला T2 - T1 सबट्रॅक्शन 0.03. पहिली सबट्रॅक्शन. सेकंड सबट्रॅक्शन बघूयात. T3 - T2 T3ची व्हॅल्यू 0.333 -0.33 आणि सबट्रॅक्शन आहेत 0.003. इथंच आपल्याला एक्झाम्पलचं आन्सर कळून गेलेलं आहे. इथं 0.03 आहे आणि इथं 0.003 आहे. त्यामुळे डिफरन्स सेम नाही. देअरफॉर इट इज नॉट ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. In the above sequence the common difference is not same, so it is not an example of, or this sequence is not an example of arithmetic progression. या पद्धतीने आपल्याला उदाहरणांचा सराव करायचा आहे. ही 3.1 मधील क्वेश्चन नंबर 1 इथं आपला समाप्त झाला. जाऊया आता क्वेश्चन नंबर 2 कडे. फाइंड नेक्स्ट टर्म ऑफ AP when the first term that is A and common difference D is given. पहिलं एक्झाम्पल बघूया. A = 10 D = 5. T1 म्हणजेच A म्हणजेच 10. डिफरन्स आपल्याला 5 दिलेला आहे. T2ची व्हॅल्यू फॉर्म्युला T1 + D. T1ची व्हॅल्यू 10 डिफरन्स 5. 10 + 5 = 15. T3 फॉर्म्युला T2 + D. 15 + 5 ॲडिशन 20. T4 = T3 + D. फॉर्म्युला 20 + 5 व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या ॲडिशन आली 25. या पद्धतीने आपण हे 4, 5 टर्म्सपर्यंत आपण फाइंड आउट करू शकतो. परंतु सिक्वेन्स करण्यासाठी 3 किंवा 4 टर्म्स सफिशियंट आहेत. इथे आपण आता फर्स्ट टर्म 10, सेकंड टर्म 15, थर्ड टर्म 20, फोर्थ टर्म 25 या पद्धतीने आपण फाइंड आउट केलेलं आहे. खाली सिक्वेन्स लिहायची. हिअर वी गेट ॲन AP मीन्स ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन सिक्वेन्स इज
10, 15, 20 अँड 25. अत्यंत सोपा असा प्रश्न आहे, 2 मार्कासाठी बोर्डला विचारला जातो. क्वेश्चन नंबर 2 बघूयात. अशाच पद्धतीने आपल्याला याच्यामधील प्रश्न सोडवायचे. दुसरा अत्यंत सोपा प्रश्न आहे, त्यामुळे आपण तिसरा क्वेश्चन घेत आहोत, ज्यामध्ये फ्रॅक्शन पण आहे आणि सबट्रॅक्शन पण आहे. मग एची व्हॅल्यू दिलेली आपल्याला -7 आणि डिफरन्स दिलेला आहे 1/2. 1/2ला आपण सिम्प्लिफाय केलं 0.5, हाफ मीन्स 0.5. सिम्प्लिफाय केल्यामुळे आपल्याला आन्सर सोडवायला सोपं जाईल, त्यामुळे आपण या पद्धतीने उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करूया. बघूया आता फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू आपण टाकूया. T1 म्हणजेच ए, व्हॅल्यू आहे -7. T2 इज इक्वल टू ए प्लस डी. T1ची व्हॅल्यू -7, डिफरन्स 0.5 प्लस मायनस 7मधून 0.5 गेले 6.5, साईन ग्रेटर नंबरचं म्हणजेच मायनसचं, म्हणून आन्सर आलं -6.5. नेक्स्ट T3 इज इक्वल टू T2 प्लस डी. T2ची व्हॅल्यू 6.5 सबस्टिट्यूट केली, डिफरन्स नेहमीप्रमाणे 0.5 घ्यायचं आहे. सबट्रॅक्शन प्रत्येक वेळेस 0.5 आता कमी होत जाईल. 6.5मधून 0.5 गेला -6. अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण पूर्ण सोडवायचं आहे. T4 T3 प्लस डी. T3ची व्हॅल्यू -6, डिफरन्स 0.5, -6मधून 0.5 मायनस करायचा 5.5. अशा पद्धतीने आपण चारही टर्म फाइंड आउट केलेले. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म. चारही टर्म फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला इथं सिक्वेन्स लिहिता येईल -7, -6.5, -6 आणि -5.5. अशा पद्धतीने आपल्याला याही सिक्वेन्समधील चारही टर्म आपल्याला मिळालेले आहेत. नेक्स्ट बघूया. सिक्वेन्स दिलेले आपल्याला 5, 1, -3, -7. हा आपण आता क्वेश्चन 3मधील प्रश्न बघत आहोत, ज्यामध्ये आपल्याला फर्स्ट टर्म लिहायचे आहेत आणि कॉमन डिफरन्स काढायचा आहे. अत्यंत सोपा असा प्रश्न आपण आता बघत आहोत, त्यामुळे सर्वांनी लक्ष द्या. फर्स्ट टर्म 5, इथं तुम्हाला हाफ मार्क सहज मिळून गेला, कारण ते ऑलरेडी प्रश्नामध्येच. फक्त आपल्याला व्यवस्थित काळजीपूर्वक बघायचं उदाहरणामध्ये. फर्स्ट टर्म म्हणजे काय, तर पहिलाच नंबर म्हणजे फर्स्ट टर्म असतं, म्हणून इथं आपल्याला पहिल्या प्रश्नाचं हाफ उत्तर मिळालं आहे. फर्स्ट टर्म दॅट इज T1 इज इक्वल टू ए इज इक्वल टू 5. आता कॉमन डिफरन्स काढायचं आहे. कॉमन डिफरन्स काढण्यासाठी आपला नेहमीचा फॉर्म्युला T2 मायनस T1. मग इथं T1 हे T2 हे T3 आणि हे आहे T4. -7ची व्हॅल्यू काय T4. मग फॉर्म्युला टाकला आपण. डिफरन्स इज इक्वल टू T2 मायनस T1. T2ची व्हॅल्यू आहे 1, T1ची व्हॅल्यू आहे 5. सबट्रॅक्शन 5 - 1 4, साईन ग्रेटरचं म्हणून तिथं आन्सर आलेलं आहे -4. नेक्स्ट बघूया. T3 मायनस T2, -3 - 1, मायनस प्लस 3 + 1 4, साईन मायनसचं. T4 मायनस T3, -7 -3, मायनस प्लस -7 +3 +- आन्सर -4. अशा पद्धतीने आपल्याला इथं डिफरन्स मिळालेला आहे किती -4. या पद्धतीने आपण उदाहरण सोडवू शकतो. फर्स्ट टर्म आणि डिफरन्स आपल्याला लिहायचा आहे. पुन्हा एकदा खाली क्लिअर आन्सर लिहायचं. या पद्धतीने तुम्ही उर्वरित उदाहरणं सोडवू शकतात.